पुण्यात आज कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं नीट पेपर फुटी प्रकरणात देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं शिक्षण क्षेत्रासोबतच देशात होत असलेल्या पेपर फुटी प्रकरणाबाबत पक्षाच्या वतीनं जाहीरनामा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी दिली आहे। आज पुण्यात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्याने याबाबत आपलं मत व्यक्त केलं। दिपके म्हणाला की आजच्या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण हे सहभागी होणार आहेत। तसेच या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी तसेच कायदे अभ्यासक ॲडव्होकेट आसिम सरोदे आणि सोनम वांगचुक हे देखील सहभागी होणार आहेत। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे आणि यासाठी आम्ही देशव्यापी आंदोलन करत आहोत आणि त्याची सुरुवात आज पुण्यापासून होत असल्याचं त्यांनी सांगितलं। आता सपोर्ट आमचा वाढतच चाललाय। मूवमेंट हे आमचे सगळे मेंटर्स असणार आहेत, कॉक्रोचेसचे मेंटर्स। सो आज संध्याकाळी 4 वाजता पुणे येथे आमचं शांतीपूर्ण आंदोलन सुरू होणार आहे, ज्याच्यात आमच्यासोबत असीम सर असतील, विश्वंभर सरही असतील, कुमार सरही असतील आणि या देशातले सगळ्यात मोठे एज्युकेशनिस्ट रेमन मॅक्सेसे अवॉर्डी सोनम वांगचुक सर हे पण जॉईन होणार आहे। तर मी जेवढे पेरेंट्स आहेत, स्टुडंट्स आहेत, सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत, स्टुडंट बॉडीज आहेत, सगळ्यांना इन्व्हाइट करतो की या पीसफुल प्रोटेस्टमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा, कारण की ही जी मुवमेंट आहे ती या देशाच्या फ्युचरसाठी आहे। आज जे नीटची मुलं आहेत, सीबीएसईची मुलं आहेत, उद्या जाऊन ते देशाचे नागरिक होणार आहेत। त्यांच्यासाठी आपण कसा देश बनवला पाहिजे, त्यांच्यासाठी कशी व्यवस्था असली पाहिजे, या प्रश्नांना घेऊन आम्ही मुवमेंट करतोय। आणि मी परत एकदा रिपीट करतोय सारखं की ही मुवमेंट पूर्णपणे पीसफुल आणि विदिन द राईट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असणार आहे। नो वेअर वी आर गोइंग टू व्हायोलेट एनी लॉ। थँक्यू। नाही, आज आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या इथं आम्ही मुवमेंट चालू आणि एक 4-5 तास ती मुवमेंट चालेल आणि त्यानंतर मला लखनौला जायचंय, त्यानंतर अमृतसरला जायचंय। अशा वेगळ्या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करणार आहे ते करू आम्ही आणि त्यानंतर 20 तारखेला आम्ही फायनली जंतर मंतरला बसू आणि आम्ही तिथं बसल्यानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय वापस येणार नाही। कुणाशी भांडत नाही। लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर। आम्हाला ना सरकारसोबत भांडायचं ना अपोजिशन सोबत भांडायचं। आमचं फक्त एक आहे, नीटचे जे 22 लाख स्टुडंट्स आहेत, सीयूईटीचे जे 16 लाख स्टुडंट्स आहेत, सीबीएसईचे जे 17 लाख स्टुडंट्स आहेत, एसएससी जीडीचे जे 40 लाखांपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत, असे 1 करोडपेक्षा जास्त स्टुडंट्स आहेत ज्यांच्यासोबत अन्याय झालेला आहे सिस्टमच्या फेलियरमुळे। आम्ही त्या स्टुडंट्ससाठी फाईट करतो। आम्ही कोणाच्या अगेन्स्ट फाईट नाही करतो, आम्ही स्टुडंट्ससाठी फाईट करतो।